नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी.के.जी.एस. संपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी जी.के.जी.एसचे प्रश्न आणि उत्तरं बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, खान देशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्या क्वेश्चनचं उत्तर आहे बघा, बहिणाबाई चौधरी. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी. मित्रांनो, हे फक्त फॅक्च्युअल कंटेंट प्रश्न आणि उत्तर या संदर्भात आपण बघणार आहोत. याचं एक्सप्लेनेशन मी देणार नाही आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर हेग, नेदरलँड येथे आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 17 सप्टेंबर. त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघणार आहोत, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर न्यायमूर्ती रानडे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नोबल खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरता नोबल प्राइज दिले जात नाही? बघा, कला म्हणजे आर्ट या क्षेत्रासाठी नोबल दिलं जात नाही. साहित्य, शांतता, रसायनशास्त्र यासाठी नोबल प्राइज दिलं जातं. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? तर कलम आहे 17. हे लक्षात ठेवायचं. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते आहे? तर यासाठी सम्राट अशोक हे नाव प्रसिद्ध आहे त्या कलिंग या युद्धाशी. तर त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, 11वा क्वेश्चन बघणार आहोत, पोल्युशन अंडर कंट्रोल PUC सर्टिफिकेट प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? तर त्याची वैधता 6 महिने असते. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद इथे आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नर्मदा नदी. गोदावरी, कावेरी आणि कृष्णा पूर्ववाहिनी नद्या आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, 15वा प्रश्न आपण बघणार आहोत. तर भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर रेवा येथे आहे. बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. नागालँडची राजधानी कोणती? तर कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? तर अंजी ही नदी आहे. अंजी नदीवर उभारण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पेंच राष्ट्रीय उद्यानात कोणते नाव देण्यात आलेलं आहे? तर पेंचसाठी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर तोरणा किल्ला. हे आपल्याला माहित आहे. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ते जम्मू काश्मीर राज्यात आहे. त्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे किंवा आहे? तर नाशिक येथे आहे. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते अहमदनगर जिल्ह्यात आहे. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची सदस्य संख्या मित्रांनो लक्षात घ्या, तर ती 250 इतकी आहे. सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत स्थित आहे? तर सातपुडा हा पर्वत आहे. त्यानंतर लक्षात घ्यायचं नेक्स्ट क्वेश्चन, मुस्लिम लीगची स्थापना कोठे करण्यात आली? तर मुस्लिम लीगची स्थापना ही ढाकामध्ये, ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. तर ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनरच्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित आहे? तर रॅली कमिशन आहे. रॅली कमिशन किंवा रिले कमिशन. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? तर ताडोबा हे व्याघ्र प्रकल्प आहे. तो केवलादेव, सलीम अली आणि नाल सरोवर ही पक्षी अभयारण्य आहेत. लास्ट क्वेश्चन बघा, अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होण्यासाठी सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात? तर त्यासाठी त्याला नत्रीकरण असे म्हणतात. हा लास्ट क्वेश्चन आहे. तर इतकी माहिती आपण बघितली आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.